आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। भाजप आता अतिरिक्त उमेदवार देणार आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण उद्धव ठाकरे आता विधान परिषदेसाठी उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीतला जो अंतर्गत वाद उफाळून येताना दिसतोय त्याचा अचूक फायदा भाजप घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। त्यामुळे आता भाजप एक अतिरिक्त उमेदवार देऊ शकतो का या अनुषंगाने केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा केली जाण्याची देखील शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे आणि भाजपकडे सुद्धा अतिरिक्त मतं आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांच्या सहमतीने अतिरिक्त जर उमेदवार दिला तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील कमी असल्याचं आता सूत्रांचं म्हणणं आहे। भाजपने आधीच आपले 5 उमेदवार जाहीर केले। मात्र अंबादास दानवेंना ठाकरे सेनेने उमेदवारी दिल्याने विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय खेळी खेळली जात असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरनं मतमतांतर दिसतायत। काँग्रेस आपला उमेदवार देऊ शकतो अशी शक्यता आहे। तर तिकडे आता ही सगळी संधी पाहून भाजप सुद्धा अतिरिक्त उमेदवार देणार की काय याची जोरदार चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।